नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू, काय झालीस तू? मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कावेरी मोहित जिजूंना यशच्या गाडीचा नंबर देत असते आणि मोहित जिजू म्हणतात की ठीक आहे, कावेरी ही गाडी मी ट्रेस करतो आणि बघतो की नेमकं तो कुठे राहिला आहे ते. तेवढ्यातच तिथे उदय येतो आणि म्हणतो की कावेरी, अगं तू यशच्या गाडीचा नंबर कोणाला देत आहेस? तेव्हा ती म्हणते की काय नाही, मोहित जिजूंना देत होते नंबर. ॲक्च्युली काय झालं आहे, गाडी परत आणायला हवी ना यशची, म्हणूनच तो नंबर देत होते. त्यावेळेला उदय म्हणतो की अगं, पण यश त्याची गाडी घेऊनच नाही गेला आहे. यशने तर माझी गाडी घेऊन गेला आहे. असं म्हटल्यावर ती विचार करते की अच्छा ठीक आहे, चालेल, मग तुमच्या गाडीचा नंबर देते मी, म्हणजे तुमची गाडी परत आणावी लागेल ना म्हणून. असं म्हणून आता कावेरी ही पुन्हा मोबाईल घेते. मग तिला उदय विचारतो की सगळं ठीक आहे ना? तेव्हा कावेरी म्हणते की हो, सगळं ठीक आहे. त्यानंतर मग आता कावेरी ही मोहित जिजूंना उदयदादाच्या गाडीचा नंबर सेंड करते आणि म्हणते की मोहित जिजू, यश उदयदादांची गाडी घेऊन गेला आहे आणि हा नंबर आहे. तेव्हा मोहित जिजू मेसेज बघतात आणि म्हणतात की अच्छा, म्हणजे या नंबरची गाडी शोधायची आहे तर ठीक आहे, मी आता सगळीकडे व्यवस्थित बंदोबस्त करतो आणि ही गाडी शोधतो. नंतर देवाकडे हात जोडत असते. ओम गौराई देवी नमः, ओम गौराई देवी महानमः, असं म्हणून ती आता देवीकडे हात जोडत मंत्रजाप करत असते आणि तिला तिचं मन खरंच थाऱ्यावर नसतं. आणि त्यानंतर मग आता यश हा त्याच्या आईला, म्हणजेच त्याची जी आई असते तिला विचारतो की सॉरी, तू कोण आहेस? तेव्हा मग ती म्हणते की बाळा यश, मला माफ कर, मला तुला त्रास द्यायचा नव्हता रे. म्हणजे माझा राग फक्त त्या सुलक्षणावर होता. तुझ्याशी माझं काहीही राग नाही आहे, वैर नाही आहे. तेव्हा मग तू कोण आहेस विचारल्यावर ती सांगते की मी तुझी आई आहे. अरे, मी तुझी आई आहे. तू माझ्या पोटी जन्म घेतलास आणि माझ्यामुळे तुला बघ ना आज किती त्रास झाला. मला माफ कर बाळा, मला माफ कर. तेव्हा यश म्हणतो की एक मिनिट, तू माझी आई कशी असू शकते? तेव्हा मग तो म्हणतो की मला हे मान्यच नाही. तेव्हा ती म्हणते की बाळा प्लीज असं म्हणू नकोस, मी तुझीच आई आहे. अरे, मी जन्म दिला आहे तुला, 9 महिने पोटात वाढवले तुला. तेव्हा यश म्हणतो की हे बघ, जन्म देऊन कोणीही आई होत नाही. जन्म दिल्याने नुसतं मुलांना आणि वाऱ्यावर सोडून गेल्याने आई होता येत नाही. जेव्हा तू मला सोडून गेली त्यावेळेला विचार केला का की तुझ्यानंतर माझं काय झालं असतं? याचा जरा तरी विचार केलास का? तेव्हा ती म्हणते की बाळा माझं ऐकून घे ना. तेव्हा यश म्हणतो की नाही, अजिबात मी तुझं आता ऐकून घेणार नाही. आता तू येऊन मला सांगते की तू माझी आई आहे. नाही, तू माझी आई नाही. मी तुला मानतच नाही आहे, कारण माझी आई फक्त माँ आहे. तू फक्त मला जन्म दिला असला, पण माझा सांभाळ माने केला आहे. मला जपलंय माने. तू निघून गेल्यानंतर तिने अगदी मुलासारखी माझ्यावर माया केली. कुठलाही कमी मला जाणवू दिली नाही आणि खरंच तिने कुटुंबात मला मोठं केलं आहे, ते माझं कुटुंब. तेव्हा मग ती म्हणते की नाही, अरे यश, त्या लोकांशी तुझं काही घेणं देणं नाही आहे. तुला उगाचच ते आपलं कुटुंब वाटत आहे. त्यांशी तुझं काही घेणं देणं नाही. तेव्हा यश म्हणतो की असं बोलायचं नाही, कारण तू निघून गेली तेव्हा ते माझं कुटुंब होतं. तुला माहिती आहे, जेव्हा मी रात्रभर जागा असायचो, त्रास व्हायचा मला, आजारी असायचो, तेव्हा माझ्या उशीशी बसून असायची. रात्रभर ती जागी असायची माझ्यासाठी, माझा सांभाळ करण्यासाठी. तेव्हा तुझी आई पण कुठे गेली होती? एखादी आई जन्म देऊन फक्त आई होत नाही, तिला जपावं लागतं. कारण प्रत्येक आई ही आपल्या अगोदर आपल्या मुलाचा विचार करत असते. तू तसं केलंस का? नाही केलंस. मला सोडून निघून गेली. माझा मागे विचारही केला नाही की माझं काय होईल आणि काय नाही. तेव्हा मग आता लगेचच ती म्हणायला लागते की अरे बाळा यश, एकदा माझं ऐकून घे. हे सगळं सुलक्षणाने तुझ्या मनात भरवलं आहे ना, माहीत आहे मला. तिने पूर्णपणे तुझ्या मेंदूचा ताबा मिळवला आहे. अरे, तिने तुला पूर्णपणे स्वतःच्या ताब्यात घेतलं आहे आणि त्यामुळे तू तिचं बोलतो आहेस. मला माहिती आहे हे सगळं ना सुलक्षणाने तुला सांगितलेलं असणार आहे बोलण्यासाठी. मला माहिती आहे ना, हे सगळं तिनेच तुला भरवली. तेव्हा मग यश म्हणतो की नाही, मला असं काहीही तिने माने भरवलेलं नाही. मला जे लहानपणापासून डोळ्याला दिसलं आहे ते मला कळतं आहे. माझी माँ ही माझ्यासाठी सगळं काही आहे. तिच्याबद्दल काहीही चुकीचं मी बघून घेणार नाही. आणि तू कसली गं आई? स्वतःला आई म्हणवतेस, उदयदादाला त्रास दिलास आणि त्या छोट्या चिकूची या सगळ्यात काय चूक होती गं? स्वतःला आई म्हणतेस ना, मग त्या लहानग्या जीवाला त्रास देताना तुला काहीच कसं वाटलं नाही? त्या बाबतीत जरा तरी विचार करायचा होतास की त्यावेळेला चिकूला असं तू ठेवून गेलीस, तर त्या दिवशी जर चिकूला दुसरं कोणी घेऊन गेलं असतं तर त्या बाळाचं काय झालं असतं? चिकू माझा मुलगा आहे, समजलं ना? त्यामुळे अजिबातच मी तुझं काही ऐकून घेणार नाही आहे. मोहित आणि कावेरी दोघंही चाललेले असतात. तेव्हा मग मोहित म्हणतो की हाच रूट आहे एअरपोर्टचा आणि इथूनच जायचं आहे. त्यावेळेला मग आता लगेचच पुढे ती म्हणायला लागते की मला कळत नाही आहे की हे सगळं कसं, म्हणजे या रूटवरती
भाऊजी तो दिसत कसा नाही आहे, काहीच कळत नाही आहे, यश कुठे गेला असेल? त्यावेळेला मग तो म्हणतो की मगाशी यश काय बोलला तुमच्याशी? तेव्हा ती म्हणते की ते बोलत होते की भरपूर ट्रॅफिक आहे रस्त्याला आणि मला असं सतत बोलताना जाणवत होतं की त्यांचं लक्ष ना माझ्या बोलण्याकडे नाही. ते कुठेतरी डायव्हर्ट झाल्यासारखं वाटत होतं मला. काहीच कळत नाही आहे. म्हणजे तेव्हा मग लगेचच आता इथे यश हा आपल्या आईला म्हणतो की चल, तुला तुझ्या जी हे आहे शिक्षा मिळालीच पाहिजे. तू मावर विषप्रयोग करण्याचा पण प्रयत्न केला होतास. चल लवकर, असं म्हणून तो गाडीत तिला भरत असतो. तर इथे मोहित म्हणतो, नको काळजी करू, आपण इतक्यात एअरपोर्टला पोहोचतच आलो आहे. तर इथे यश हा त्या आईला गाडीत कोंबतो, परंतु तिथे ती ऐकायलाच तयार नसते. ती म्हणते की नाही यश, असं करू नकोस, लक्षात ठेव. मी तुझी आई आहे. अरे असा त्रास नको देऊस मला. तेव्हा यश म्हणतो की काही ऐकणार नाही आहे मी तुझं. तू तू हे जे काही करतेस ना, तुला मी अजिबात सोडणार नाही आहे, समजलं? असं म्हणून आता ती यशला काय करते, तर ती दरवाजा बंद करत असताना जोरात त्याला ढकलते आणि तो जाऊन पडतो. ते म्हणजे मागे असलेल्या लाकडावर जाऊन त्याचा मेंदू आदळतो आणि तो तिथल्या तिथे आपटला जातो. हे पाहून आता इथे ती प्रचंड घाबरते आणि माच्या हातातली जपमाळ असते ती खाली पडते आणि तिला खूपच अशी भीती वाटू लागते. देवीने वेगळा संकेत तिला दिलेला असतो. आता यश हा डोळे बंद करून असतो. त्याचा श्वास पूर्णपणे निघून गेल्यासारखा डोक्याला लागलेलं असतं आणि इथे देवी आईला म्हणते की हा कसला संकेत देतेस तू मला देवी आई? नक्की काय आहे? असं म्हणून ती टेन्शनमध्ये आलेली असते. तर इथे आता जी यशची आई असते ती धावत येते, म्हणते, "यश, यश बाळा काय झालं तुला? हे काय केलं मी?" असं म्हणून आता ती स्वतःच घाबरलेली असते आणि ती तिथून पळून जाते. त्यावेळेला मोहित येत असताना कावेरी म्हणते की "जीजू, ती बघा आपल्या उदयदादाची गाडी." आता ते गाडी थांबवतात आणि गाडी बघायला जातात तर तिथेच खाली यश पडलेला दिसतो. आता यशला पाहिल्यावर कावेरी घाबरते. "यश प्लीज उठ ना, उठ ना लवकर. हे बघा तुमची कावेरी आली आहे. यश प्लीज लवकर उठा ना." असं म्हणून आता ती उठायला सांगत असते. "यश प्लीज लवकर उठा. बघा ना तुमची कावेरी आली आहे. प्लीज लवकर उठा ना यश." परंतु यशच्या हाताची काहीच हालचाल होत नसते आणि तिथे यश म्हणजेच श्वासही घेऊ शकत नसतो. आता ती थोडंसं हात त्याच्या नाकाजवळ घेऊन जाते, परंतु तिथेही त्याला श्वास येत नसतो. आता मोहित पूर्ण घाबरतो, कारण की मोहित आता हात धरतो तर यशचा हात खाली पडलेला असतो. त्याच्या अंगात जीवच राहिलेला नसतो. तेव्हा कावेरी म्हणते की "जीजू, प्लीज लवकर ॲम्ब्युलन्सला फोन करा ना. यशला लवकर ॲडमिट केलं पाहिजे. त्यांना लागलं आहे. प्लीज लवकर त्यांना ॲडमिट करूया ना." तेव्हा आता लगेचच पुढे कावेरीला तो म्हणतो की "नाही कावेरी, ॲडमिट करून काहीच फायदा होणार नाही आहे, कारण यश आपल्याला सोडून गेलं आहे." कावेरी म्हणते की "नाही, असं होऊ शकत नाही. यश प्लीज तुम्ही उठा. प्लीज उठा. तुम्ही मला असं सोडून जाऊ शकत नाही." तेव्हा मग आता इथे यश काहीच बोलत नसतो. कावेरी म्हणते की "प्लीज यश तुमच्या कावेरीशी बोला ना. बघा ना मी इथे आली आहे तुमच्याजवळ. प्लीज नका ना जाऊ असं." असं म्हणून आता ती जोरात यश असा जोरात ओरडा करत रडत असते. यश कायमचं सोडून गेला हे तिला सहन झालेलं नसतं. नंतर मग जरा टेन्शनमध्ये असते. पौर्णिमा समजावते की नका टेन्शन घेऊ, करेल यश फोन इतक्यात, थांबा जरा, तुम्ही इतकी काळजी नका करू." तेव्हा मग ती म्हणते की "नाही अगं पौर्णिमा, कशी काळजी नको करू, दरवेळेला असं यश करत नाही. अगं प्रत्येक वेळेला तो काही ना काहीतरी म्हणजे फोन करतो. जरी पोचला एअरपोर्टला तरीही फोन करतो, की शिवाय पोचल्यानंतरही फोन करतो. पण आज आज असं का झालं आहे मला तेच कळत नाही आहे." तेव्हा विद्या म्हणते की "वहिनी, तिकडे नेटवर्कचा वगैरे प्रॉब्लेम असेल." तेव्हा मग ती म्हणते की "नाही, मला हे वाक्य पटतच नाही आहे. नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. मला यश कधीही असं करत नाही. कधीही माझ्या बाबतीत तो टाळाटाळ करत नाही." तेव्हा मग आता म्हणते की "नाही, मला काळजीच वाटते त्याची." त्यावेळेला पौर्णिमा म्हणते की "हे बघा वहिनी, मला कळते तुमची काळजी, पण प्लीज जा विद्या, जरा त्यांच्यासाठी पाणी घेऊन ये." तेव्हा मग म्हणते की "नको, जोपर्यंत मला यशबद्दल काही समजणार नाही, तोपर्यंत मी पाणी वगैरे काहीच पिणार नाही आहे. मला काहीच नको आहे. माझ्या जीवाला नुसता घोर लागला आहे आणि तो घोर तेव्हाच शांत होईल जेव्हा माझा यश मला फोन करेल." तेव्हा मग आता बाजूला पुन्हा देवी आईकडे निघून जाते. तेव्हा पौर्णिमा म्हणते की "माचं वागणं काही चुकीचं नाही आहे गं. म्हणजे यश दरवेळेला कॉल करतो, पण आता केला नाही आहे म्हणून त्यांना काळजी वाटत असेल आणि ते साहजिक आहे." तेवढ्यात इथे कावेरी आणि मोहित दोघंजणही घरापाशी आलेले असतात. कावेरी अगदी तशीच उभी असते. तेव्हा मग तिला घरात कसं जाऊ हे काही समजत नसतं, कारण की जर आहे सांगितलं तर पूर्णपणे तुटतील हे तिला माहीत असतं. तर इथे आता मोहित जिजू हे पुढे येत असतात आणि म्हणतात की "कावेरी, प्लीज स्वतःला सावर.
असं स्वतःला त्रास करून घेऊ नको. आता यशनंतर तुलाच या घराला सांभाळायचं आहे. आता तुलाच या घराची जबाबदारी घ्यायची. यशची जागा तुला घ्यायची कावेरी. म्हणून काही झालं तरीही तुला आता घट्ट खंबीर व्हावं लागेल. कारण माची अवस्था खूप बेकार असणार आहे. तू जर अशी राहिली तर मग या घराला कोण सावरणार आहे कावेरी. त्यामुळे कावेरी प्लीज स्वतःला सावर आणि प्लीज यशचं जे काही झालं आहे त्यामधून तू बाहेर ये. म्हणजे मला माहिती आहे हे दुःख न पचण्यासारखंच आहे, परंतु किती काही झालं तरीही या दुःखातून पुढे जावंच लागणार आहे तुला. तितक्यातच आता त्याला कॉल येतो. म्हणून मोहित कॉल उचलतो आणि म्हणतो की सगळं आपल्या ताब्यात घेतलं आहे ना, ठीक आहे, ती बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवा. तेव्हा मग आता हे ऐकल्यानंतर जिजू हा तिच्याकडे बघतो. आता ती बॉडी ऐकल्यानंतर कावेरीचा जीव अगदी हळहळतो, कारण की आपला नवरा हा आता जगात नाही याचं तिला खूप दुःख होत असतं. मोहित जिजू तिच्याकडे बघून पुन्हा म्हणतो की यशची जी बॉडी आहे ती ताब्यात घ्या आणि पोस्टमॉर्टमला पाठवा. तेव्हा मग आता कावेरी खूप रडायला लागते. पुन्हा एकदा यश गेल्याचं दुःख आता ती सहन करू शकत नसते. तेव्हा मग त्यावर लगेचच मोहित जिजू म्हणतात की मला माहिती आहे कावेरी तुला हा काही त्रास होतोय ते, पण प्लीज तू स्वतःला सावर. चल आपण आतमध्ये गेलं पाहिजे. आतमध्ये जाऊन सगळ्यांना सांगितलं पाहिजे की नक्की काय घडलंय ते. चल कावेरी. तेव्हा आता कावेरीचा आतमध्ये जायला धीरच होत नसतो, कारण की तिला माहीत असतं की घरात सगळेजण यशची वाट बघतायत आणि मा तर हे दुःख पचवू शकणार नाही हे तिला माहीत असतं. त्यावेळेला आता पौर्णिमा काकू ही तिच्याकडे बघतच राहते. म्हणजेच बाहेर कोण येतंय जातंय, कोणी येतंय की नाही याची वाट आता ती बघत असते. त्यानंतर मग आता यामी ही म्हणते की अगं नको करूस इतकी काळजी. यश येईल अगं, नको इतकं टेन्शन घेत राहू. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की हो नका काळजी करू, येणार यश. तेवढ्यातच लगेचच ती म्हणून दाखवते यामी की तू तर अशी काळजी घेतेस ना, इतकी टेन्शन घेते जसं काय यश कुठे निघूनच गेले आपल्याला सोडून. असं म्हणून आता माला खूप राग येतो. ती जोरातच आता तिच्या यामीच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते की शब्दही काढायचं नाही बाहेर. असं अभद्र स्वतःच्या भावाबद्दल बोलताना तुला काही लाज वाटत नाही का गं? अगं तो बाहेर गेलाय, त्याचा फोन नाही आहे आणि तू असं कसं तरी अभद्र कसं काही बोलू शकते? तुला काही वाटतं की नाही असं बोलताना? त्यावेळेला मग आता लगेचच हे सगळं उदय तिथे नसतो, परंतु मोहितला माहीत असतं की कावेरीची काय हालत आहे. आता म्हणते की लक्षात ठेव, जर यशच्या बाबतीत काहीही चुकीचं झालं ना, तर मग मी विसरून जाईन की मी तुझी आई आहे. नंतर कावेरी आता घराबाहेर आलेली असते. तेवढ्यातच यामीला बोलून दाखवते की जर माझ्या यशचं काही बरं वाईट झालं तर मात्र मी स्वतःचंही काहीतरी करून घेईन. हे कावेरीने आता ऐकलेलं असतं. तेव्हा पौर्णिमा म्हणते की प्लीज बहिणी असं बोलू नका. तेव्हा मग यामीला ती खूप ओरडते आणि म्हणते की लक्षात ठेव, इथून पुढे काहीही बोलताना ना जरा विचार करत जा, समजलं? असं म्हणून ती तिच्यावरच ओरडत असते. त्याच वेळेला आता इथे यामी गप्पच बसलेली असते. तिला खूप खडसावत असते की माझं यश माझ्यासाठी सर्वस्व काही आहे. जर त्याला काही झालं तर मात्र मी माफ करणार नाही आहे यामी तुला. असं म्हणून आता ती यामीवरती खूप चिडत असते. तेव्हा आता हे सगळं होत असताना सगळ्या घाबरतात, कारण की जर यशचं काही झालं तर स्वतःचं बरं वाईट करून घेईन हे सगळ्यांसमोर तिने सांगितलेलं असतं. तेवढ्यातच समोरून कावेरी आणि मोहित जिजू येतात. आता ते दोघंजणं आल्यानंतर बघते कावेरी अगदी अशी डोळे पाडून चेहरा पाडून उभी असते आणि तेवढ्यातच तिच्याकडे धावते. काय गं कावेरी, काय झालं? यशचा काही पत्ता लागला की नाही? कुठे तो? अगं त्याचा मला फोनही आलेला नाही आहे. काय झालं आहे कावेरी, मला जरा सांग ना. असं ती विचारायला लागते आणि म्हणते की माझा जीव ना नुसता टांगणीला लागला आहे. खरंच काही कळत नाही आहे की काय झालं आहे ते. तेव्हा मग आता लगेचच पुढे ती म्हणते कावेरी की हो तेव्हा मग लगेच ती म्हणते की काय झालं आहे कावेरी? अगं बोल ना चटकन, तू अशी शांत का उभी आहेस? बोल ना पटकन बोल, काय झालं आहे? तेव्हा आता गप्पच असते आणि तिला विचारते की बोलतेस की नाही तू? आणि जावई बापू तुम्ही काय करता हिच्यासोबत? काय झालं आहे सांगा ना नक्की, माझं यश कुठे आहे? तेव्हा मग आता मुद्दामच कावेरी खोटं सांगते की यश सुखरूप आहेत, ते एअरपोर्टला पोचले आहेत. असं म्हटल्यावर आता इथे मला खूप बरं वाटतं. ती देवाचे आभार मानते आणि म्हणते की मला खरंच खूप काळजी वाटत होती. का कुणास ठाऊक असं वाटत होतं की यश हा काहीतरी टेन्शनमध्ये आहे किंवा यशला काहीतरी होतं आहे, तो कुठल्यातरी संकटात आहे असं सारखं मला जाणवत होतं. तेव्हा कावेरी बघतच राहते की जे संकट म्हणजे मला जे वाटत होतं ते खरं होतं. यश संकटातच होते. तेव्हा मग म्हणते की बरं ठीक आहे, तुम्ही या जावई बापू आणि कावेरी,
तू पण ये, पण मला सांग की तुझे डोळे असे लाल लाल रडल्यासारखे का झालेत? नक्की का रडलीस तू? तेव्हा आता कावेरी म्हणते की तसं नाही, माझे डोळे लाल म्हणजे ते कशामुळे, वाऱ्यामुळे वगैरे झाले असतील. बाहेर धूळ खूप आहे ना, तर वाऱ्याने धूळ उडून ती डोळ्यात गेली असेल आणि त्यामुळे ते डोळे असे लाल वाटत असतील. बाकी मी ठीक आहे. तेव्हा मग म्हणते की ठीक आहे. पण मी आता बघते काय करायचं ते. यश सुखरूप आहे ना माझा? मग बस झालं. असं म्हणून ती आता टेन्शन फ्री असते. त्याच वेळेला आता इथे यश म्हणजे गेल्याची बातमी सांगितली नाही म्हणून मोहित तिच्याकडे बघतच राहिलेला असतो. त्यावेळेला आता म्हणते की मी जाते आणि देवीकडे पुन्हा बसते, तिचा जप करते. यश माझा व्यवस्थित पोचला पाहिजे म्हणून. आत्तापर्यंतचा प्रवास त्याचा सुखरूप झाला ना, आता इथून पुढचाही त्याचा प्रवास अगदी सुखाचा होऊ दे, असं मी देवाला प्रार्थना करते. हे ऐकल्यानंतर कावेरीला खूप वाईट वाटतं, कारण की त्याचा प्रवास सुखाचा म्हणजेच त्याचा देवाघरी जाण्याचा प्रवास आहे. तेव्हा मग आता यामी म्हणते की लक्षात ठेव हां. यामीला म्हणते की लक्षात ठेव, पुन्हा जर असं काही बोललीस तर. असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. आणि त्यानंतर मग आता कावेरी ही म्हणते की जिजू प्लीज आतमध्ये या. तेव्हा आता विद्यावहिनी म्हणते की हो, जेवण तयार आहे, मी पानं वाढायला घेते. मोहित जिजू तुम्ही पण प्लीज आतमध्ये चला. आता कावेरी खूप टेन्शनमध्ये असते, तिथेच उभी असते. कारण की तिला हे सगळं खरं तर सहनच झालेलं नसतं. त्यात तिने मला खरं सांगितलेलं नसतं. आता मोहित पण तिच्याकडेच बघत राहतो की कावेरीने असं का केलं असेल? काय झालं असेल? ती गप्प असते. आता मी काय करू? मी खरंही सांगितलेलं नाही. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की कावेरीला म्हणत असते की कावेरी, अगं एक काम कर, यशशी तुझा कॉन्टॅक्ट झाला ना की त्याला सांग, म्हणजे तुझ्या नवऱ्याला सांग की निशाशी बोल म्हणा. म्हणजे लग्नाच्या बाबतीत काही असेल ना, तर तो तिला अगदी व्यवस्थित समजावू शकेल. आणि मला खात्री आहे की निशा तुझ्या नवऱ्याचं म्हणजे यशचं नक्की ऐकेल. त्यामुळे फोन करायला सांग. तेव्हा लगेच पौर्णिमा म्हणते की हो ना, करशील ना गं फोन, यशला सांगशील ना त्याला? तेव्हा कावेरी रूममध्ये येते आणि तिला सारखं सारखं यश गेला कसा तेच आठवत असतं. तिला सोडून गेलेलं यश तिला समोर दिसत असतो. आणि त्याच वेळेला कावेरी स्वतःच्या कपाळावरची टिकली काढायला जाणार तेवढ्यात समोर येते आणि कावेरी असा आवाज देते. आता नेमकं ला काही कावेरीबद्दल समजणार का? पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.